मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात हलबा समाजाचे मोठे प्राबल्य आहे। मात्र यंदा भाजपने माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली आहे। त्यामुळेच माजी नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजगी पसरलेली आहे। अनेकांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे। प्रभाग क्रमांक 20 येथून इच्छुक भाजपचे माजी नगरसेवक भास्कर पराते यांनी तर पक्षातील अनेक नेत्यांना धडा शिकवणारच असा पक्का निश्चय केला आहे। जाणीवपूर्वक मला उमेदवार मिळू नये यासाठी काहींनी प्रयत्न केले आहेत, त्यांना सुद्धा अद्दल घडवणार असल्याचे ते म्हणाले आहेत। येत्या काही दिवसात भाजपमध्ये असलेल्या सर्व हलबा समाजात माजी नगरसेवकांची बैठक घेऊन पक्षाच्या सर्व पदांचे राजीनामा देण्याचा निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले आहे। मी भारतीय जनता पक्षातर्फे मध्य नागपूर अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 20 सर्वसाधारण प्रवर्गामधून उमेदवारी मागितली होती। काय म्हणून उमेदवारी नाकारण्यात आली? उमेदवारी हलबा समाजातला मोठा नेता आणि मोठा नेता कोणी होऊ नये, हलबा समाजात जो 20 वर्षापासून 25 वर्षापासून काम करत आहे त्याला मोठं होऊ द्यायचं नाही असे राजकीय सूडबुद्धीने हे करून काही व्यक्तिगत नेत्यांनी काही उमेदवारी नाकारली आणि त्याच्यामुळे आम्हाला आज घरी बसण्याची वेळ आलेली आहे। हलबा समाजाच्या सगळ्या जेवढे माजी नगरसेवक आहे सगळ्यांना अनुभव जो असतो त्या अनुभवाला कुठेतरी बाजूला करण्यात आलेला आहे। एक वगळता कुणालाही उमेदवारी देण्यात आली नाही आहे। अनुभव म्हणजे हलबा समाजाला जाणीवपूर्वक हलबा समाजातल्या लोकांना राजकीय मोठं होऊ द्यायचे नाही आणि ज्यांना अनुभव आहे त्या अनुभवामुळे ते मोठे होतील या हेतूने ह्या राजकीय सूडबुद्धीने प्रेरित होऊन त्या सगळ्या लोकांची उमेदवारी नाकारलेली आहे। काय पुढची तुमची रणनीती असणार आहे? तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला? उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आहे। ते म्हणतात की बाबा तुम्ही भाऊ लढा। आता आम्ही मीटिंग घेऊन तो निर्णय घेणार आहोत। सगळ्यांची जर मर्जी असली तर निवडणूक मी लढणार आहे। भाजपला आणि भाजपच्या नेत्यांना तुम्ही धडा शिकवाल असं तुमचा निश्चय झालेला आहे? भाजपला धडा शिकवण्याचा नाही आहे। भाजप ही एक संस्कृत पार्टी आहे। त्या पार्टीत मी सुरुवातीपासून काम करतो, परंतु भारतीय जनता पार्टीच्या ज्या नेत्यांमुळे माझी तिकीट कटलेली आहे त्या नेत्यांना निश्चितच हलबा समाज येत्या दिवसात धडा शिकवणार आहे। आपण राजीनामा देखील देणार आहात? राजीनामा माझ्या तयार आहे। तो राजीनामा मी प्रदेशाध्यक्ष आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब आणि शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्याकडे आज मी देणार आहे।